एक सरळ साधा सोपा प्रश्न. औरंगजेब ही एक व्यक्ती होती. 350-400 वर्षापूर्वी महाराष्ट्रावरती त्याचं आक्रमण झालं आणि मराठ्यांनी त्यांचं आक्रमण धुडकावून लावलं किंवा त्याला या प्रांतावरती कधीच राज्य करू दिलं नाही. औरंगजेब मेला इथल्याच मातीमध्ये गाडला गेला. परंतु औरंगजेब ही व्यक्ती उरली नसून आता हे एक विचार झालेला आहे. माझं तर असं म्हणणं आहे की समाजामध्ये अशा पद्धतीचे औरंगजेब खूप आहेत. जे औरंगजेब आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत, जे औरंगजेब आपला बहीण भाऊ यांना देखील आपलं मानत नाहीत. मित्रांनो, असे बरेच औरंगजेब समाजामध्ये आहेत की जे छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा बांधावरून आपल्या भावाशी भांडण करत असतात. मित्रांनो, ती मस्जिद उघडायचं कारण काय आहे? हा जो काही विचार आहे किंवा ही जी काही वृत्ती आहे ही उखडून टाकण्यामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य होतं ते विचाराच्या अंती स्वराज्य विचार होता असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही औरंगजेबात उलटून टाका किंवा उघडून टाका हा जो वाद चालू आहे, हा वाद प्रामुख्याने लक्षात घ्या. याच्यावरती काही लोक राजकीय पोळी तर भाजत नाहीत ना, हे लक्षात घ्या. मित्रांनो, हा जो काही राजकारणी लोकांचा कावा असेल तो तुम्ही लक्षात घ्या आणि या सर्व गोष्टी ओळखून औरंगजेबाचा मुद्दा सध्या समोर आला आहे. त्याला कुठल्याही अफवांना बळी न पडता किंवा कुठलेही सामाजिक स्वरूपा बिघडेल अशा पद्धतीचे कृत्य न करता आपल्या समाजामध्ये जे काही विचाराचे औरंगजेब बोलले आहेत त्याला खतम करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.